सुमारे 50 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेलं दानमय बुद्ध विहार हे परिसरातील सर्वात जुनं बौद्ध श्रद्धास्थान मानलं जातं। काळानुसार बौद्ध अनुयायांची संख्या वाढत गेल्यानं विहाराचं विस्तारीकरण आणि नूतनीकरण आवश्यक बनलं होतं। मात्र अनेक वर्षे कोणतंही वाढीव बांधकाम न झाल्यानं उपासकांना प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। ही बाब लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेत 87 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नव्या विहारामध्ये प्रशस्त प्रार्थना सभागृह, आधुनिक सुविधांनी सुसज्ज व्यवस्था तसंच बौद्ध भिक्खूंसाठी स्वतंत्र निवासाची सोय करण्यात येणार आहे। श्रद्धा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधणारं हे विहार भाविकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहे। दरम्यान या बांधकामाच्या स्लॅब भरणीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेविका वंदना गायकवाड आणि नगरसेविका ऐश्वर्या साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक, आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा उपक्रम केवळ बांधकामापुरता मर्यादित नसून सामाजिक समरसता आणि धार्मिक सलोख्याचं प्रतीक ठरत आहे। लोकप्रतिनिधींच्या संवेदनशील भूमिकेमुळे परिसरातील श्रद्धाळूंच्या अनेक वर्षांच्या अपेक्षा पूर्ण होत असल्याचं चित्र दिसत आहे। नवीन दानमय बुद्ध विहार हे केवळ प्रार्थनेचं ठिकाण न राहता सामाजिक एकात्मता, बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि समाजजागृतीचं केंद्र बनेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। त्याचा चबुतरा तो गळत होता आणि नागरिकांची मागणी होती की हा बुद्धविहार नावाजलेला आहे आणि शहरातला मोठा बुद्धविहार होता, म्हणजे मानाचा बुद्धविहार होता आणि त्या बुद्धविहारासाठी माजी पालकमंत्री विद्यमान आमदार मान्य विजयकुमार देशमुख मालक यांनी यांच्याकडे पाठपुरावा करून 87 लाख रुपये मंजूर केले आणि हे बुद्धविहाराचं काम चालू झालेलं आहे। आता जवळजवळ पूर्ण काम होत आलेलं आहे। स्लॅबचं उद्घाटनच आज किरण देशमुख मालक यांच्या मार्फत झालेलं आहे आणि भविष्यात हे बुद्धविहार पूर्ण बनते आणि लेडीज बनते, माताजी यांच्यासाठी हे उपयोगी पडणार। सोलापुरातला मोठा इतिहास असलेला हा बुद्धविहार असून या ठिकाणी 87 लाख रुपये मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी भाऊंच्या प्रयत्नांना मिळवून त्याचं स्लॅबचं आज पूजन करण्यात आलं आणि या भागातले सर्व नागरिक याबद्दल समाधान व्यक्त केले आणि या बुद्धविहारचा एवढा मोठा इतिहास आहे, प्रत्येकाने त्यांच्या परिस्थितीनुसार होईल तेवढं जास्तीत जास्त मदत या बुद्धविहारला देऊन एक मोठा बुद्धविहार या भागात उभा केला होता आणि जवळपास 10 देशातले पंते जे असतील, धर्मगुरू असतील या ठिकाणी येऊन या बुद्धविहारमध्ये राहून इथल्या नागरिकांना प्रबोधन पुण्याचं काम या भागात झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या इतिहास असलेल्या बुद्धविहारला मालकांच्या माध्यमातून निधी मिळाला आहे आणि या भागातले नागरिक याबद्दल अतिशय समाधान